मला वाटतं पीपीटी दिसत असेल. 5व्या प्रश्नावर आपण चर्चा करत होतो. एम आय ऑडिबल? हॅलो. येस हा सर. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. राईट. संशोधन प्रकल्पात गोळा केलेल्या आकडेवारीवरून निष्कर्ष काढण्यात काय केले जाते? दुसरा प्रश्न आहे, संख्याशास्त्राची व्याख्या स्पष्ट करा. ही काय आपण व्याख्या पुस्तकाप्रमाणे केलेली आहे. प्रत्यक्ष उपयोगाकरिता साधकांचा गट तयार करण्यासंदर्भात थोडक्यात नमुना निवड वगैरे, साधकांचा गट करण्यापूर्वी ह्या गोष्टी, मर्यादा, नमुना निवड, हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. 5वा आहे ते संशोधनाच्या प्रक्रियेत संख्याशास्त्रीय तज्ज्ञांची कशी मदत होऊ शकते. आता जसं आपण मगाशी म्हणालो की 3 टप्पे असतात कोणत्याही प्रयोगाचे किंवा प्रायोगिक संशोधनाचे महत्वाचे, की ज्याच्या संशोधन पूर्व टप्पा, संशोधन सुरू असताना किंवा प्रयोग सुरू असताना आणि प्रयोग पश्चात, याची प्री, ऍक्च्युअल आणि आफ्टर, किंवा आपण म्हणू बिफोर, ऍक्च्युअल आणि आफ्टर, असे 3 टप्पे आपण धरू साध्या याच्यामध्ये. आपल्या प्रयोगाची रूपरेषा निश्चित झाली की संख्याशास्त्रातील तज्ञ व्यक्तींना भेटून हा प्रकल्प समजावून सांगून त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. कारण प्रयोगाकरिता साधकांची निवड कशी करावी, त्यांचे गट कसे करावेत, त्याच्या संदर्भातील आकडेवारी किंवा माहिती संकलन कसे करावे, याचे मार्गदर्शन घ्यावे लागते. उदाहरणार्थ, सॅम्पलिंग करतानाच, जसं मी मगाशी म्हणालो की मुंबई शहराकरता तुम्हाला तो तुमचा प्रयोग लागू करायचा असेल किंवा महाराष्ट्र राज्याकरता करायचा असेल, तर तुम्हाला त्यामधल्या एखाद्या गावामधले, एखाद्या कुटुंबामधले व्यक्ती घेऊन त्याचं निष्कर्ष तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रासाठी लागू करता येणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकंदरीत संख्याशास्त्रीय जो मार्गदर्शक आहे किंवा तज्ज्ञ आहे त्याला भेटावं लागेल. सॅम्पलिंगची मर्यादा काय आहे आणि या प्रयोगासाठी किती सॅम्पल घेतलं, कमीत कमी घेतलं, तर मला त्याचा जो आपण काय म्हणतो त्याचा निष्कर्ष मला लागू करता येईल. म्हणजे जसं एखाद्या रोगावरचं औषध शोधल्यानंतर ते जगासाठी लागू करताना त्याला जगातली सॅम्पल घ्यावी लागते. एखाद्या राज्याकरता, राष्ट्राकरता करायचं असेल तर त्या राज्यातली, ज्याला आपण पर्याप्त नमुना असं म्हणतो, पर्याप्त म्हणजे अप्रोप्रिएट सॅम्पलिंग, अगदी योग्य पद्धतीनं सॅम्पलिंग करावं लागेल आणि मगच ती लस किंवा ती गोष्ट जी आहे ती मला मांडता येईल की यामुळे अशा पद्धतीचे उपयोग होतात. कारण देश बदलतो किंवा भौगोलिक परिस्थिती ज्यावेळी बदलते त्यावेळी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार निष्कर्ष हे बदलत असतात. त्यामुळे सॅम्पलिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी प्रयोग करण्याकरता साधकांची निवड कशी करावी, त्याचे गट किती असायला पाहिजे, त्या संदर्भातले आकडे किंवा माहिती संकलन कसे करायला पाहिजे, याचं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. आणि थोडासा इथं डिस्कशन करणं हे गरजेचं ठरतं. त्या संदर्भातली पुस्तकं, त्या संदर्भातलं मटेरियल तुम्ही स्टॅटिस्टिक्स किंवा स्टॅटिस्टिक अनालिसिस असं टाकलं तर खूप तुम्हाला उपलब्ध आहे, किंवा संख्याशास्त्रीय विश्लेषण आपल्याला ते बघता येईल. कारण प्रयोगाकरता साधकांची निवड कशी करावी, त्यांचे गट कसे करावे, त्यांच्या संदर्भातील आकडेवारी किंवा माहिती संकलन कसे करावे, याचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. त्यानुसार प्रयोग करावा. प्रत्यक्ष प्रयोगात नंतर माहिती संकलन महत्वाचे ठरते. आता प्रत्यक्ष प्रयोगात आणि नंतर सुद्धा माहिती संकलन महत्वाचं असतं. माहिती संकलनानंतर माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळी प्रयोग होतो त्यावेळी कोणत्या पद्धतीचं माहिती किंवा डाटा कलेक्शन करायला पाहिजे, यासाठी सुद्धा संख्याशास्त्राची गरज असते. तुम्ही वापरली जाणारी टेस्ट किंवा तुम्ही संख्याशास्त्रीय टूल, स्टॅटिस्टिकल टूल जे वापरणार आहात, कोणती टेस्ट आहे, कोणत्या पद्धतीच्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला काय कराव्या लागतील, त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. कारण तुम्ही प्रयोग तुमचा पूर्ण झाला आणि त्यांच्याकडे गेलात तर अरे रे, आता आपल्याला यासाठी ही टेस्ट वापरता येणार नाही किंवा हे संशोधनचे निष्कर्ष व्हॅलिड होणार नाहीत, यथार्थ व्हायचे असतील तर आपल्याला त्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. तिसरं आहे, जी माहिती मिळालेली आहे तिच्यावर प्रोसेस करायची असते आपल्याला, आणि ती प्रोसेस आपण, हा फक्त जो टप्पा आहे तिसरा, की माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आपण संख्याशास्त्रज्ञाची मदतच घेऊ शकतो. अशा काही पेड सर्व्हिसेस आहेत आणि ते विद्यापीठ सुद्धा मान्य करतात, अगदी पीएचडी ला सुद्धा, त्याची काही अडचण नाही. म्हणजे पश्चात टप्पा हा फार महत्वाचा नाही, पण आपला प्रयोग अतिशय छोटा आहे, आपणच त्याच्यावर
त्याच्यावर आपण संख्याशास्त्रीय विश्लेषण करू शकतो. तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2-3 प्रक्रिया आहेत, अगदी साध्या किंवा बेसिक मूलभूत स्वरूपाच्या, ज्याला आपण बेसिक म्हणू. त्या बेसिक ज्या आपण थोड्याशा शिकून घ्यायच्या आहेत, कदाचित त्याला 1-2 तास लागतील, आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, स्वतः अनालिसिस करू शकतो. कारण तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष हे काय व्हॅलिड आहेत किंवा त्याचा पुरावा म्हणून वापर करता येईल अशा स्वरूपाचे नसणार आहे. कारण ते 1-2 महिन्याचं, 3 महिन्याचं असं किंवा एखाद्या 15 दिवसांचं सुद्धा काहीच सॅम्पलिंग असतं किंवा त्याचा जो डाटा कलेक्शन असतं त्याचे अनालिसिस असतं. आता या संदर्भात योग्य पद्धती संदर्भात तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. यानंतर योग्य त्या पद्धतीचे निष्कर्ष मांडणीसाठी तज्ञांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे प्रयोगाच्या सुरुवातीपासून, हे वाक्य लक्षात ठेवा, प्रयोगाच्या सुरुवातीपासून प्रयोग सुरू असताना व प्रयोगाच्या पश्चात संख्याशास्त्रीय तज्ञांचा सहभाग महत्वाचा असतो. आता आपल्या संशोधनात मात्र आपण प्रयोगाची रूपरेषा तयार केल्यानंतर किंवा आराखडा मांडल्यानंतर एखाद्या त्यातल्या माहितगार माणसाशी आपण चर्चा करून एकदा ठरवलं तर आपल्याला तितकंसं पुरेसं आहे असं मला वाटतं. आपण या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा एकमेकांना काही माहिती असेल तर चर्चा करू. हरिओम सर. हरिओम. हाँ सर, एक्चुअली मेरे जो टेक्स्ट बुक है ना वो हिंदी के हैं. तो फर्स्ट थिंग ये क्वेश्चन है मेरा कि जो भी आप पीपीटीज में बता रहे हैं उसमें जो कंटेंट है उतना कंटेंट तो टेक्स्ट बुक में नहीं दिया हुआ है, राइट? जो काफी सारा यानी क्वेश्चन से रिलेटेड है तो उतना कंटेंट इसमें नहीं है, टेक्स्ट बुक में नहीं है. तो फिर जब भी हम लोग आंसर्स लिखेंगे तो जो है और द कंटेंट है वो फिर उसके लिए क्या रेफर करें? कुछ आइडिया है तो प्लीज उसके लिए सजेस्ट करें, क्योंकि हार्डली ये जो क्वेश्चंस है और उसके जो यानी टेक्स्ट बुक है तो 2 पेजेस या 2-2.5 पेजेस, मैक्स टू मैक्स 3-4 पेजेस में चैप्टर खत्म हो रहा है. और हाँ, और आपने जो पीपीटीज में अभी ये बताया तो मेरे पास तो हिंदी टेक्स्ट बुक्स है. तो फिर अगर उसको जो है थोड़ा सा करना है टेक्स्ट में उस तरीके से आंसर्स करना है तो फिर क्या रेफर करें, या तो फिर कुछ वैसे सजेस्ट करें आप प्लीज. आप मराठी में कंफर्टेबल है या इंग्लिश में कंफर्टेबल है ज्यादा? एक्चुअली मेरे जो टेक्स्ट बुक है मैंने वो हिंदी में ले रखे. अभी वो मराठी मेरे को समझता है, बट मैं जब खुद से स्टडी करने जाऊं या कुछ, यानी इसमें से भी काफी सारे पॉइंट्स अगर क्लियर होते, कभी नहीं भी होते, बहुत उसको केयरफुली वंस ट्वाइस ऐसे मैं पढ़ती हूँ, खुद से वो करती हूँ तो फिर क्लियर होते हैं. तो थोड़ा सा उसके लिए मुझे, अगर मैं जब खुद लिखने जाऊंगी आंसर्स तो इसमें बहुत टेक्स्ट बुक में बहुत शॉर्ट में लिखा हुआ है, लेकिन उसको अगर हमको थोड़ा सा तो उस तरीके से फिर क्या करें? आपके पीपीटीज में मैंने देखा कुछ कुछ जो पॉइंट्स है वो टेक्स्ट बुक में नहीं है, राइट? वो पीपीटी में है, एक्चुअली ब्रीफ कुछ नहीं करके है. लिए मैंने. ओके, तो वही उसके लिए मैं पूछ रही हूँ. तो या तो फिर जो पेन ड्राइव मिला है, जो लेक्चर्स मिले उसके थ्रू पॉइंट्स निकाले जाएं. हाँ, उसके थ्रू भी निकाले जा सकते हैं, लेकिन जो ओके. पेन ड्राइव में है वो भी बहुत कम है मेरे हिसाब से. हाँ हाँ, एंड अगेन वो भी है, जो पेन ड्राइव भी है वो भी मराठी में है. मेरे लिए जो है वो इशू है वहाँ पे. तो ठीक है उसके लिए तो, बट अगर कुछ और रेफर करना है उसके लिए आप अगर कुछ हिंदी वैसा है तो आप प्लीज हिंदी बताएं. के कुछ डॉक्यूमेंट्स मैं आपको भेज दूंगा, प्लीज उससे आप प्लीज स्टडी कर सकते हैं. या प्लीज सर, थैंक यू. अभी क्योंकि बहुत डॉक्टर हाँ, हमारा जो रासने टेक्स्ट मैडम आपको इस संदर्भ में कुछ बता सकते हैं तो हिंदी में बता दो. Actually, the thing is that Neha madam, Yeah. whatever is there in the lectures का thing ना, audio clip में जो भी है, तो same Yes. thing has been in the books. बुक्स तो अगर आप Yes. Google सर्च के या फिर रिस्पेक्टेड जो भी सर्च मटेरियल आपको ऑनलाइन मिलेगा तो यू कैन टेक द रेफरेंसेस ऑफ दोस, क्योंकि वैसे भी हमारा जब भी हम लोग research ऑनलाइन जाते हैं ना तो काफी सारा स्टफ आ जाता है. अभी जो है ये एक्सपेक्टेड है कितना, इतना नहीं है जितना हम लोग ऑनलाइन जाते हैं, तो अगेन वो कंफ्यूज होने की पॉसिबिलिटीज ज्यादा हो जाएगी वहाँ पे, राइट? अभी हम लोग वी आर कम्प्लीटली न्यू टू दिस सब्जेक्ट, रिसर्च सब्जेक्ट, दिस इज वेरी लाइक न्यू. और अगर वो ऑनलाइन जाते हैं तो इतना सारा स्टफ आता है और अगर उसको गो थ्रू करने का सोचते हैं तो अगेन द कंफ्यूजन विल. No, I have ask अगर any. See, when you search online ना, तो आप अगर साल डालते हैं कि
research paper on this particular topic since 1995 till today's date. Yeah, you have to Okay. specify you have to use the keywords कि आपको exactly क्या चाहिए. You specify the words, you specify the time period, या you specify the topic which you are looking for. तो उस हिसाब से भी आपको या top 5 most researched papers या articles अगर आप वो डालते हैं कीवर्ड तो वो आसान हो जाएगा आपके लिए. ओके 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 क्योंकि नेट तो बहुत इंफॉर्मेशन से भरा पड़ा है, सो इट इज वेरी हाँ डिफिकल्ट. एक्चुअली दैट्स व्हाई कि ये एक्चुअली हम लोगों के पास टेक्स्ट बुक भी है लेकिन वो बहुत यानी हार्डली 2 पेजेस 3 पेजेस 2 पेजेस 3 पेजेस ऐसे इसमें टेक्स्ट है हमारा सब दिया हुआ तो दैट्स व्हाई कीवर्ड्स आप देखो, अगर कुछ प्रॉब्लम आता है तो या देन ओके फाइन वी विल हेल्प ईच अदर, डोंट वरी. आई मीन दिस या टॉपिक इज या फॉर अस, इवन फॉर मी आल्सो. आई एम फाइंडिंग इट बिट डिफिकल्ट की इतने कम सॅम्पल पे आप कैसे. सर मला ऍक्च्युली तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा होता की इतक्या कमी सॅम्पलवर आपण कसं एक कॉन्क्रीट स्टडी करणार किंवा इंटरनॅशनल जर कॉन्फरन्सेस मध्ये हा पेपर प्रेझेंट करायचा आहे तर त्याला मग किती ऑथेंटिसिटी किंवा काय कसं असणार आहे सर? आता जो आपलं संशोधन आहे त्याचा कालावधी मुळात एका पेपरचाच कालावधी आहे. म्हणजे आपण बरं. याच्यावर एक रिसर्च पेपर करू शकतो फक्त की Okay. ज्याला बेस आपण म्हणतो रिसर्च बेस. रिसर्च मेथड आपल्याला स्टडी करायची आहे एक विद्यार्थी म्हणून योग प्रवीणला. त्याची व्हॅलिडिटी म्हणजे 10⁻05 वगैरे अशी समथिंग असेल की ज्याला तशा अर्थानं काही त्याचं उपयुक्तता मूल्य किंवा तुम्ही त्याच्यावर काही दावाच करू शकणार नाही. पुरावा म्हणून तो गृहीतच धरला जात नाही. 1 वर्षाचं सुद्धा संशोधन जे आहे ते सुद्धा गृहीत धरलं जात नाही मॅडम. म्हणजे पीजी साठी वगैरेच आहे बर. ते एमपील डॉक्टरेटचे वगैरे जे आहेत. आता तुमच्या क्षेत्रातले जे रिसर्च पेपर असतात तो त्या रिसर्च पेपर करणारे आता तुम्हाला ती रिसर्च मेथडॉलॉजी असते, तुमचा तो अभ्यास झालेला आहे आणि मग तुम्ही त्याच्यावर संशोधन केला. त्याला चॅलेंजेस वगैरे किती असतात आपण बघतोच की एखादं पेटंट जरी घ्यायचं झालं व्हॅल्यू वगैरे बरेच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे हे तुम्ही संशोधन पद्धती शिकण्याकरिताच पेपर तयार करता. याची ऑथेंटिसिटी व्हॅलिडिटी वगैरे काही नाही. फक्त एखादी आपल्याला गोष्ट आपल्याला कळते की ह्या प्रक्रियेमुळे बाबा रक्तदाब कमी होतो, या प्रक्रियेमुळे स्मरणशक्ती वाढते. कैवल्यधामचे जर तुम्ही बघितलेत ना रिसर्चेस त्याची बऱ्यापैकी ऑथेंटिसिटी आहे किंवा त्यांनी ते रिसर्च मधलं काम सुरू केलं आणि चांगलं काम आहे एकदम मजबूत. आपल्याला बघायला देतात ना, नेटवर आहे बघायला देतात. आपण मी विचारलं, आमचा एक मित्र जाऊन आला तिथं तर त्यांना विचारलं मी कसं कशी प्रोसिजर आहे. आता तो आहे तिथं मुळात तर आपल्याला बघायला परवानगी देतात म्हटले ते. मी मग माझं असं मत आहे की रिसर्च करण्यापूर्वी एकदा आपण कैवल्यधामला आपली टीम जाऊन येऊ. म्हणजे हरकत तर नाहीये कारण एकदा कसं डोळ्याखाली हिंदीची पाहिलं सगळी ना. पुस्तकं यांना पण मिळतील तिथं. हिंदी आणि इंग्रजी मधली जास्त पुस्तकं आहेत, मराठीतली पण खूप कमी असतील. कारण कैवल्यधामला बरेच प्रोफेसर्स किंवा डायरेक्टर आहेत ना ते सगळे परिचित आहेत. म्हणजे ते परवानगी देऊ शकतील. ते मग परवानगी तिवारी साहेबांच्या पासून सगळेच परिचित आहेत. ते नाही ते तुमच्याकडेच येणार आहे सगळं खातं. ते तुम्हीच बघून आम्हाला परवानगी मिळवून द्यायची. आपण जाऊया. म्हणजे जाऊनही आलेलो आहे बऱ्याच वेळेला. आपण ते बघूया म्हणजे त्यांची परवानगी घेऊ आपण. ते बघा ह्या महिन्यातली मिळते का, आपण 2 दिवस जाऊन काय अडचण नाही. ठीक आहे सर, चालेल. आणखी कुणाला काही शंका नाही याचा अर्थ काही समजलेलं नाही असं आहे, मलाही माहित आहे ते. कारण स्टॅटिस्टिक्स हा विषयाची सुरुवातच 1 तासात होत नाही. समजलं नसलं तरी काही काळजी करायची गरज नाही. जसं आता अर्चना मॅडम म्हणाल्या की त्याची काय व्हॅलिडिटी आहे. त्याची व्हॅलिडिटी काय फारशी नाही. आपल्याला जसं शक्य आहे, आपल्याला जसं जमतं तसा प्रयोग करायचा, त्याच्यावरचे निष्कर्ष मांडायचे. थोडंसं आपल्याला संख्याशास्त्राचं ज्ञान व्हावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही पुढच्या अभ्यासामध्ये त्याच्यावर अधिक विस्तृत संशोधन करावं अशी अपेक्षा आहे. कशा संदर्भात आपण अभ्यास करतोय ते महत्वाचं. आपल्याला योगाचं जगामध्ये जर आपल्याला योग जर न्यायचा असेल तर त्याचा प्रसार प्रचार जर करायचा असेल तर आपल्याकडे पुरावा असला पाहिजे. यामुळे अशा गोष्टी होतात. असं आतापर्यंतची जी आपली पुस्तकं वगैरे आहेत त्या ग्रंथांच्या आधारे तुम्ही नाही असं म्हणू शकत की याचे परिणाम हे आहेत म्हणून. तुम्हाला काहीतरी कॉन्क्रीट असं पाहिजे की संख्याशास्त्रीय बेसवर तुम्ही सिद्ध केलं पाहिजे, मगच जग तुमचं म्हणणे मान्य
करेल. आणि बऱ्यापैकी किंवा बऱ्याच इन्स्टिट्यूट यामध्ये काम करतायत. त्यामुळे हळूहळू आता मेडिकल फील्डमध्ये तर बरेच लोक करतायत याच्यावर रिसर्चेस. त्यामुळेच कदाचित योगाचा प्रसार भारतामधून जगामध्ये होतोय. तसं हे महान कार्य करण्यासाठी आपला एक खारीचा वाटा आपला असावा. एखाद्या तरी छोट्याशा किंवा सूक्ष्म प्रक्रियेवर आपलं संशोधन भविष्यात व्हावं अशी गुरुजींची अपेक्षा असावी असं मला वाटतं. त्या संदर्भात आपण प्रयत्न तरी करू. प्रयत्नानं सगळं शक्य आहे. संख्याशास्त्राचं एकंदर जे ज्ञान आहे ते इतकं सोपं नसलं. आता मला पण ते काही पूर्ण माहित नाही, कारण SPSS सारखी सॉफ्टवेअर आहेत त्यामधून आपल्याला मिळतं. आणि आपल्याला जे ऍडव्हान्स नॉलेज नाही त्यासाठी आपण त्यांच्या एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतो, कारण ते PG डॉक्टरेट वगैरे त्यात करून बसलेले आहेत. आणि तो पेड ऍडवाइस आहे उपलब्ध. त्यामुळे त्याची काही अडचण बाळगण्याची गरज नाही. पण आपण एक छोटस पाऊल, हे खारीचं पाऊल जे आहे ते उचलून बघूया, म्हणून हे संशोधन दिलेलं असावं. सर, माझा एक अजून प्रश्न असा आहे की आपल्याला स्टॅटिस्टिशियन ऍक्च्युअल जेव्हा आपण रिसर्च वर्क करणार आहोत तर खरंच घ्यायचं आहे का ते आपल्या लेवलला आहे? कारण ते पेड आपल्या असणारे levelचं आणि आहे. बऱ्यापैकी हे मला माहिती बऱ्यापैकी नाही. हे बऱ्यापैकी आपल्या लेवलचं आहे. मध्यमान वगैरे पर्यंत आपण जातो. मीन मीडियन मोडच्या पुढे काही जात नाहीत फारसे साधं. आणि आता या संदर्भात आपल्याला ऍडव्हान्स लेवलचा अभ्यास करायचा असेल तर पुढे मात्र याची गरज असेल. एक तोंड ओळख म्हणून दिलेली आहे याची सध्या. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, काही विद्यापीठामधून वगैरे फ्री ऍडवाइस दिला जातो, तर आपण घ्यायला काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे. तसं आपण घ्यायचा. थँक्यू सर. हरिओम. ओके, हरिओम. मला वाटतंय आपण थांबायला हरकत नाही तर. सर, ते आपलं संध्याकाळच्या इव्हिनिंग बॅचचं आणि परवाच्या लेक्चरचं तेवढं ग्रुपमध्ये लगेच टाकून घ्या की तुमच्या वेळेप्रमाणे. ठीक आहे. हरिओम सर. हरिओम.